नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे। आज मी शंकरपाळी करणार आहे मैद्याची। मग चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ते पण बघूया। आता 1 वाटी मी साखर घेतलेली आहे, 1 वाटी तूप घेणार आहे, वाटी पाणी। हे बघा, हे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे। असं साखर विरघळून घ्यायची आहे। हे बघा, असे वाटी मैदा घेतलेला आहे। तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी पण चालतंय। चांगलं असं चाळून घ्यायचं मैदा। पॅकिंग आता आपण हे पाणी केलेलं होतं ना, हे थंड झालेलं आहे। आता हे थोडं थोडं टाकून मळायचं बरं का। हे बघा, मैद्याची क्वांटिटी कमी जास्त होते, जास्त पण लागतो कमी पण लागतो। मला जास्त लागल्यामुळे मी थोडा 1 वाटी जास्त मैदा घेतलेला। आता हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे बाजूला। हे बघा 10 मिनिटं झालेले आहे ते। हे बघा लाटून घ्यायचं। हे बघा एवढे मी जाडसर लाटलेले। मला जसे आकारात पाहिजे तसे कट करून घेऊ शकता तुम्ही। मी चौकोनी आकारात कट करणार आहे। मी अशा कट करून घेतलेले आहेत। आता याच्यात एक एक शंकरपाळे सोडून द्यायचे। जास्त हाय पण तेल नाही बरं का गरम करायचं, मिडियमच गरम करायचं आणि लगी नाही पलटायचं। सगळे असे टाकून घ्यायचे। आता एका ताटात काढून घ्यायचे। जास्त पुढं पण नाही जाऊ द्यायची बरं का। हे बघा शंकरपाळी तयार आहे। मस्त असे बघा लेअर आलेले ते बघितले का? हे बघा, बघू शकता तुम्ही।